प्रभू येशूच्या गोड आणि गौरवी नावात आपणा सर्वांना सलाम. मार्गाकरिता प्रकाश या कार्यक्रमात विश्ववाणी परिवारातर्फे आम्ही आपले सहर्ष स्वागत करीतो. अंधकार छायेचा दिवस जवळ, प्रभू कृपेचा उपयोग करा. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. पडीक जमीन ही बहुत आहे, यापुढे दृष्टांताने. येशूची भेट त्यांना देण्यास जा पुढे तुम्ही प्रेमाने. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. बहुत देशांनी या जगात थांबविला वचनांचा प्रचार. तुम्हा समोर हे उघडे दार, संधी साधून करा प्रचार. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता. आजच्या मननासाठी देवाचे वचन निर्गम 12:12-17 ही वचने. निर्गम 12:12-17 ही वचने. कारण ह्या रात्री मिसर देशात फिरून त्यातील मनुष्य व पशु या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन आणि मिसर देशातील सर्व देवांचे शासन करीन. मी परमेश्वर आहे आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुमच्याकरिता खून असे होईल. रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हाला ओलांडून जाईल. मिसर देशांच्या लोकांना मी मारीन, तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश व्हावयाचा नाही. हा दिवस तुम्हाला स्मारकादाखल होईल व ह्या दिवशी तुम्ही परमेश्वरासाठी मेळा भरवून सण पाळावा. पिढ्यानपिढ्या अगदी कायमचा विधी समजून हा सण तुम्ही पाळावा. 7 दिवस तुम्ही बेखमीर भाकरी खावी. पहिल्याच दिवशी तुमच्या घरातील सर्व खमीर काढून टाकावे. पहिल्या दिवसापासून 7व्या दिवसापर्यंत जो कोणी खमीराची भाकरी खाईल त्याचा इस्रायलातून उच्छेद करावा. पहिल्या दिवशी तुमचा पवित्र मेळा भरवावा, तसाच 7व्या दिवशीही पवित्र मेळा भरवावा. या दोन्ही दिवशी काही काम करू नये, मात्र प्रत्येक व्यक्तीच्या खाण्यापिण्यासंबंधाने जे काही करावयाचे असेल ते करावे. या प्रकारे तुम्ही बेखमीर भाकरीचा सण पाळावा, कारण याच दिवशी मी तुमची सेना मिसर देशातून बाहेर आणिल्या. यास्तव हा दिवस पिढ्यानपिढ्या कायमचा विधी म्हणून पाळावा. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आज आम्ही पाहत आहोत निर्गमाचं पुस्तक अध्याय 12:12-17 ही वचने. या पवित्र वचनांमध्ये आम्ही वाचत आहोत की परमेश्वर देवाने इस्रायली लोकांस म्हटलेलं आहे की मी तुम्हाला ओलांडून जाईन. हा दिवस तुम्ही आठवण ठेवावा. तुमच्या घराच्या कपाळपट्टीला कोकऱ्याचं रक्त लावावं आणि या नगरामध्ये ज्या घराला कपाळपट्टीला
कोकऱ्याचं रक्त नसेल त्या घरात मी ओलांडून जाणार नाही. त्यामधील प्रथम जन्मलेले वत्स आणि इतर पशुपक्षी देखील मी मारून टाकील. खरोखर ह्या मिस्र देशामध्ये देवबापाने प्रभू परमेश्वराने इस्रायल लोकांना वाचवण्यासाठी ही खून म्हणून ठेवलेली आहे की कपाळपट्टीला कोकऱ्याचं रक्त लावणे. आणि परमेश्वर म्हटलेलं आहे की मी ह्या घराला पाहीन आणि त्या घराला मी ओलांडून जाईन, म्हणजे त्या घरातील प्रथम जन्मलेले हे जिवंत राहतील. आणि मग तुम्ही हा कायमचा सण म्हणून स्मरण ठेवावं आणि त्याचं पालन करावं की परमेश्वराने तुम्हाला वाचवलेलं आहे. होय प्रियांनो, आज आम्हाला ख्रिस्त प्रभू येशूच्याद्वारे नवीन करार त्याच्या रक्ताच्याद्वारे आमच्या जीवनामध्ये स्थापन केलेला आहे. प्रभू येशूच्या पवित्र रक्ताच्याद्वारे आम्हाला तारण मिळालेलं आहे. आज आम्हाला मरणाचं शासन नाही आहे प्रियांनो. म्हणून आम्ही देखील येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी केलेलं कार्य स्मरण ठेवावं. हे देवाने आम्हावरती कृपा केलेली आहे, दया केलेली आहे, आम्हाला त्याने तारण दिलेलं आहे. या तारणाचा आम्ही पूर्ण मनापासून आमच्या जीवनामध्ये स्वीकार करून आम्ही त्याचं स्मरण ठेवावं. आणि प्रभूने आम्हाला सांगितलेलं आहे या विधीचं तुम्ही माझ्या येण्यापर्यंत तुम्ही स्मरण ठेवा आणि माझ्या मरणाबद्दल तुम्ही माझी साक्ष द्या व त्याचं स्मरण करा. खरोखर आमचा येशू ख्रिस्त आम्हासाठी वधस्तंभावरती अर्पण झाला, आम्हाला नवजीवन देण्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना खूप आशीर्वाद मिळो. आम्ही सर्वजण प्रार्थना करू. सर्वसमर्थ जिवंत देवा, प्रार्थना करतो तो आम्हासाठी वधस्तंभावरती अर्पण झाला. आणि देवा, जसं जुन्या करारामध्ये सांगितलेलं आहे की हा विधी कायमचा पालन करावा, सण म्हणून साजरा करावा. देवा, आज आम्हाला तो येशू प्रभू तुझ्या रक्ताच्याद्वारे नवीन करार स्थापन केलेला आहे. आज आम्हाला येशू तुझ्या रक्ताच्याद्वारे तारण मिळालेलं आहे. तू म्हटलेला आहे हा विधी तुम्ही मी येईपर्यंत माझ्या मरणाबद्दल साक्ष देणंच असावा, स्मरण तुम्ही ठेवा. होय देवा, तो आम्हाला तारण दिलं आणि देवा तुझे अनमोल रक्त येशू प्रभू तू वधस्तंभावर सांडलं आम्हाला जीवन देण्यासाठी. आम्ही ते प्रत्येक जणांनी स्मरण करून तुझ्यामध्ये चालावं, तुझं गौरव करावं असं घडून आण. दे बापा, धन्यवाद देतो. तुमची प्रार्थना ऐकली, विनंती प्रार्थना प्रभू येशू तुझ्या नावात केली आहे म्हणून ऐक दे बाप्पा. आमेन. येणाऱ्या दिवसांची कर्तव्य आमुचे आहे किती मोठे. आमच्या मधली एकताच ही आणील जय वा पराजय. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. येशूच आमची अंतःकरणे भरो प्रेमाच्या आत्म्याने. संपूर्ण भारत देशामध्ये व्हावा येशूचा प्रचार. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.